समजलं. त्यामुळं बाबासाहेब लंडनला असताना रमाईनं पत्र पाठवलं, ताईने त्याचा संदर्भ सांगितला, मी तो रिपिटेशन करत नाही. पण बाबासाहेब नेमकं लंडनमध्ये गेल्याच्या नंतर फार तुम्ही उदाहरणं ऐकलं की बाबासाहेब आंबेडकर एका पावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला. रमाई कोळशे वेचायच्या, गवऱ्या थापायच्या, लाकूड फाटा विकायच्या आणि बाबासाहेबांना पैसा पाठवायच्या. बाबासाहेबांचं रमाईला पत्र येतं. बाबासाहेब म्हणतात, रामू कशी आहेस, बरी आहेस का? पत्राला उत्तर रमाई देतात बाबासाहेबांना आणि म्हणतात की बाबासाहेब, गंगाधर आजारी हो, गंगाधरचा इलाज करायचा आहे, डॉक्टर पैसे मागतात. तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर पत्रात येतात, रामू माझ्याकडे पैसे नाहीत. बाबासाहेबांचे शब्द आहेत. यशवंत मनोहरची जर कादंबरी तुम्ही वाचली, सरांच्या कादंबरीमध्ये याचा पत्राचा संदर्भ आहे. बाबासाहेब म्हणतात, रामू माझ्याकडे पैसे नाहीत ग, आणि गंगाधर जर मरत असेल ना तर मरू दे. बाबासाहेबांचे शब्द आहेत. मी इथं एक वेळ जेवण करतोय रामू, मला खायला पण पैसे नाहीत. मी एक पावचा तुकडा खाऊन इथं जगतोय रामू. बाबासाहेब रमाईला सांगतात. परत रमाई पत्र पाठवून बाबासाहेबांना तगादा लावत नाही की पाठवा पाठवा पाठवा. ज्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, आपण जे म्हणतो 18-18 तास बाबासाहेबांना अभ्यास केला, त्या लायब्ररीचा लायब्ररियन होता, म्हणजे त्याचा सामाजिक पुस्तक वगैरे पाहताना लायब्ररियन त्याला असं म्हणतात, ग्रंथपाल. तो जो ग्रंथपाल होता त्याच्याकडे एक अशी यादी असायची आणि त्या यादीवर लिहिलेलं असायचं कोण कोण गेलं. रत्नदीप शेजावळे, पुरुषोत्तम वानकडे, संतोष रायबोले, ॲडव्होकेट स्मिता कांबळे, आमच्या आणखी कुणी काय असे नावं असतील, आमचे प्रमोद वाकळे माझ्यासोबत आलेले, असे 2-4 नावं तो असा लिहून घ्यायचा. आणि इंटरव्हल झाल्याच्या नंतर त्यांना म्हणायचा, चला व्हा बाहेर, मला कुलूप लावा लागते, मला पण डबा खायला जावं लागते. अगदी ते पुस्तकात वेगळे, मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायलो. त्यावेळेला आतमध्ये जाणारी पहिल्या दिवसाची पोरं असायची 14, इंटरव्हलमध्ये बाहेर यायची फक्त 13. दुसऱ्या दिवशी पोरं असायची 18, बाहेर यायची फक्त 17. त्यावेळेला त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं की कोणीतरी एक आहे की जो इंटरव्हल मध्ये बाहेर येत नाही आणि आतच लपून बसतो. त्यावेळेला त्यानं काय केलं, एक दिवस हाजरीच घेतली नाही आणि सरळ म्हणला, चला या बाहेर. बाबासाहेबांना माहित होते की दुपारी 1 वाजता इंटरव्हल होते. बाबासाहेबांना कळालं, चला इंटरव्हल वाजली, बेल वाजली. बाबासाहेबांना आपला पावचा तुकडा घेतला आणि कुठंतरी कपाटाच्या, लायब्ररी काय आपल्या इकडे सारख्या नाही, खूप मोठमोठ्या लायब्रऱ्या. बाबासाहेब एका कपाटाच्या आड जाऊन उभे राहतात, हातात पावाचा तुकडा आहे बाबासाहेबांच्या. आणि मग तो काय करतो, उगच कुलूप लावल्यासारखं करतो ग्रंथपाल, आपली सायकल काढतो आणि अशी इकडून चक्कर मारतो, खिडकीत येऊन उभा राहतो आणि हळूच लायब्ररीची खिडकी ढगळतो आणि पाहतो तर बाबासाहेब आंबेडकर एक पावाचा तुकडा खात खात एका हातात पुस्तक वाचताना त्याला पाहिलं त्याला दिसतं. त्यावेळेला तो बाबासाहेबांना हटकत नाही. एका हातात बाबासाहेबांच्या असं पुस्तक असतं आणि एका हातात बाबासाहेब पाव खातात. त्या अवस्थेत त्याला बाबासाहेबाला पाहिलं आणि नंतर तो इंटरव्हल संपल्याच्या नंतर बाबासाहेबाकडे गेला. बाबासाहेबांच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि बाबासाहेबाला विचारलं, मिस्टर भीमराव भारतातून आहेत ना? बाबासाहेब घाबरलेले. बाबासाहेबांना वाटलं काहीतरी संशय आला. हो सर, भारतातूनच आहे. मी पाहतो इंटरव्ह्यू मध्ये तू बाहेर येत नाहीस, तुझं इथं कोणी नाही का? त्याने विचारलं बाबासाहेबांना. तर त्यावेळेला तो म्हणतो, नाही बाबासाहेब, परदेशात मी आहे, मला स्कॉलरशिप मिळते सयाजीराव गायकवाडांची, त्या इथं मी येतोय. तू डब्बा आणत नाहीस का सोबत खाण्यासाठी? त्याने म्हणलं, नाही, मी संध्याकाळी
तिकडे रूमवर गेल्याच्या नंतर एक वेळचा डबा असतो, तिथं मी खातो. अच्छा, उद्यापासून तू लायब्ररीमध्ये यायचं नाहीस. त्याने बाबासाहेबांना शिक्षा सुनावली की मिस्टर भीमराव, तुम्ही लायब्ररीचे नियम तोडलेले आहेत. इंटरव्हल मध्ये प्रत्येकानं सुट्टीमध्ये बाहेर जाणं कंपल्सरी असतं. तुम्ही या ग्रंथालयाचे नियम तोडल्याच्या मुळे तुम्हाला ग्रंथालयामध्ये येण्यासाठी परवानगी नाकारली जाते. भीमराव, बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबासाहेब त्याला हात जोडून म्हणतात, सर प्लीज आय विल रिक्वेस्ट यू. बाबासाहेब म्हणतात, मी तुम्हाला विनंती करेन, मी तुम्हाला विनंती करतो, मला कोणती पण शिक्षा द्या, पण मला लायब्ररीमध्ये येण्यापासून वंचित करू नका, मला टाळू नका सर. मी तुमचे हात जोडतो सर, प्लीज दुसरी कोणतीही शिक्षा द्या. तर तो म्हणतो, कारण सांगशील मला भीमराव? तर बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेब म्हणतात की खरं सांगू, माझी परिस्थिती नाही हो इथं शिकण्याची, इथं येण्याची राहण्याची माझी परिस्थिती नाही. पण माझ्यावरती सयाजीराव गायकवाड राजांचे उपकार आहेत. त्यांच्या स्कॉलरशिपच्या बळावर मी या ठिकाणी आलो आणि म्हणून मला शिक्षण पूर्ण करायचंय. माझा समाज तिथं तळमळतोय, त्याला पाण्या वाचून वंचित ठेवलं जातं, त्याच्या सावलीचा स्पर्श केला जाऊ दिला जात नाही, त्याला मंदिरात येऊ दिल्या जात नाही, त्याला माणूस म्हणून जगू दिल्या जात नाही. मी माझ्या लोकांसाठी शिकण्यासाठी आलोय. मला लायब्ररीमध्ये येऊ द्या, मला ग्रंथालयातलं शिक्षण घेऊ द्या, मला ज्ञान संपादन करू द्या सर, मला हवी ती शिक्षा द्या, पण मला वंचित ठेवू नका लायब्ररीमध्ये येण्यापासून. त्यावेळेला बाबासाहेबांना त्या ग्रंथपालांनी शिक्षा सुनावली. ती अशी शिक्षा होती, त्याच्या देखील डोळ्यात पाणी आले. त्यानं बाबासाहेबांना जवळ घेतला आणि म्हणाला, भीमराव आय विल प्राऊड ऑफ यू, मला तुमचा अभिमान आहे आणि अभिमान राहील. डॉक्टर भीमराव, याच्यानंतर तुम्हाला शिक्षा ही असेल की मी उद्या येताना माझ्या डब्यासोबत तुमच्या नावच्या 2 चपात्या जास्त घेऊन येईन भीमराव, आणि इंटरव्हल झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्या सोबत डबा खायला बसायचं भीमराव. ही बाबासाहेबांना त्याला शिक्षा सुनावलेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, एका पावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी ही क्रांती केली आणि म्हणून आम्हाला आज आरक्षण मिळालं. आपले लोक विदेशात जातात शिकण्यासाठी, पोरांना स्कॉलरशिप दिल्या जाते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी की विदेशात जाऊन देखील तुम्ही शिकू शकता. पण आता काय केलंय सरकारनं, सगळे 465 कोटी रुपये हाणले, चोरले नाही म्हणत मी, कसे हाणले आणि कुठे दिले? 1,500 रुपये लाडकी बहीण, देवा भाऊ की लाडकी बहीण, 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला, दाजी बेजार. त्याच्यामुळे मी म्हणतो ना ताई, कारभार आमच्या महिलांकडे दिला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, महिला या स्वाभिमानी असतात. कारण तुम्ही रमाईच्या लेकी आहेत, महिलांकडे कारभार द्या. पुरुषांना सांगतो करण्यासाठी कारभार द्यायचा. कारण असं कधी झालंय का की सोयाबीन विकायला आमची मोंड्याच्या एखाद्या अकोल्याच्या मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये आमची बाई सोयाबीनच्या गंजा घेऊन गेली आणि तिकडेच पत्त्यामध्ये पैसे हरून आली? असं कधी झालंय का? नाही तर एखाद्या आमच्या महिलेनं गहूचे कट्टे आणले, आमच्या महिलेनं शेतामध्ये राबली, तिकडे गेली, सगळे पैसे कुठेतरी मटणात मध्ये दारूमध्ये हरून आले. असं कधी होतंय का? अजिबात असं होत नाही. लक्षात ठेवा, महिलांचा सन्मान करायला शिका. कारण आता ताईंनी